पुणे जिल्ह्यातल्या मोशीमध्ये आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडलेला। या मेळाव्यात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली। यावेळी स्वागतासाठी आणलेल्या बैलगाडीत का बसलो नाही याचं कारण अजित पवारांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पेकला। आज युवकांनी खूप चांगलं स्वागत केलं। आज स्वागत करत असताना म्हणले बैलगाडीतच बसा। अरे म्हणलं बैलगाडी माझ्या आजोबाच्या काळात होती, माझ्या बापाच्या काळात होती, आमच्या काळात थोडी आम्ही चालवली, नंतर ट्रॅक्टर आला। ती बैलगाडी पुन्हा माग कुठे घेऊन चालला? नाही नाही, आता बैलगाडीतच बसा। म्हणलं शहाण्यांनो, मी बसलो नाही। ते का बसलो नाही? तुमचा कुठेतरी तुम्हाला नाराज करायचं म्हणून मी बसलो नाही असं नाही। ती बैल तर अशी जोरात खिल्लार होती, काही विचारताच सोय। आणि वरनं त्या जेसीबी मधनं फुलं, ती फुलं बैलावर पडली, बैल बिथरला असतं तर काय झालं असतं? किंवा त्या रेटारेटीत ती बैलाच्या अंगावर कोणी गेलं असतं तर ते अजित पवार पण गेला असता आणि सगळं काहीतरी तिसरंच घडलं असतं आणि इथं श्रद्धांजली व्हावी लागली असती, कार्यक्रम रद्द करावा लागला असता। अरे बैल जोडी, बैलाची जिथं शर्यत आहे तिथंच चांगली दिसती, तिथं झर्र कुठंही कुठं बैलन घेऊन नको जाऊ। सगळा वाईटपणा माझ्याच नावावर खपवायचा। अरे मी म्हणत होतो बसा, हीच बा बसला नाही। ती ऐकतोय कुणाचंच ऐकत नाही, आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे आता पहिलं परत बैलगाडी आणू नका, नाहीतर पुढच्या वेळेस म्हणाल बैलगाडीने आता घोडा घेऊन येतो आणि घोड्यावर बघा, घोडा तिकडं ना अजित पवार तिकडं। तसलं काही करू नका, मला घोडा बिडा लावायला लावू नका।